हॅलो 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 हा विचारात. हॅलो हा विचारात. हांव काश्मीर केपेंच्यान उलयतां. बोलात. म्हणजे कमर चड दुखता. टीव्हीचा आवाज कमी करात. अजून पेन किलर घेतला फकत पेन पेन रिलीफ हांव टूब यूज करता. कितें यूज पण करता? कमर लायक कितले लायल्यार कमर दुखतात. हा काम कितें करता? कित करपाचें? काम कितें करता? काम बारजीर आसता. बारजीर आसता. हेवी काम जड बी जड उखलचें पडटा? ना ना हेवी काम करतालो पूण आतां लायट आहा. अच्छा, पण हे केन्नाच्यान चालू जालें तुमची बॅक पेन? आज जालें एक वरस जालें. कशी सुरवात जाली? म्हाका स्टोन प्रॉब्लेम जाल्लो. स्टोन प्रॉब्लेम जालो तर म्हाका तेणी इंजेक्शन मारलें. हा, ते इंजेक्शन मारतकर मागीर स्टार्ट जाला पेन? वय वय इंजेक्शन मारतकर. ताचे पयलीं ही पेन नाशिल्ली, रायट? ना ना ना. हां, मागीर तशें जाल्यार ते इंजेक्शन जें मारलां ते मे बी तुमच्या शिरेक लागला आनी ती शीर दुखता. हेका लागून एकदम बरें होमिओपॅथीक मेडिसीन आसा. तुमचे कोण लागीं होमिओपॅथीक डॉक्टर आसात ताका वचून मेळात. एकदम सिंपल प्रॉब्लेम हो आनी ते मेडिसीन घेवन हें बरें जाता. ओके. बस डॉक्टर म्हाका दिसता तेंचें समाधान जालेंच आसतलें, कारण तुमी ज्या पद्दतीन ताका सांगलें की हातून एक ट्रिटमेंट आसा, म्हणजे होप आसात आनी ते योग्य ते पद्दतीन हाताळूं शकतात. मातसो डॉक्टर आमकां आनी एक प्रश्न आसा. हॅलो हॅलो डॉक्टर. गुड इवनिंग. रोमियो कांदोलीसान उलयता डॉक्टर. रोमे बाब विचारात. डॉक्टर म्हाका होमिओपॅथीक मातशें विचारूंक जाय आसलें, ताजे सायड इफेक्ट्स बा कितें आसा? आनी सेकंड प्रश्न, तितून होमिओपॅथीकान ब्लड प्रेशर कंट्रोल दवरता? दोन प्रश्न. हय. ओके. फर्स्ट क्वेश्चन तुजो सायड इफेक्ट बद्दल. हय डॉक्टर. जर तूं एक बरे होमिओपॅथा कडेन गेलो जाल्यार तुका बरी मेडिसीन मेळटली आनी ताचे केन्नाय सायड इफेक्ट जावपा ना. कळ्ळें? दॅट इज द मेन क्वॉलिटी, गूड क्वॉलिटी ऑफ होमिओपॅथीक मेडिसीन, की ताजो सायड इफेक्ट आसना. पूण थोडे पेशंट आसतात जे ओवर सेन्सिटीव आसतात. तांची सिस्टमूच खूब ओवर सेन्सिटीव आसता. तांकां कसलेंय थोडे पसून वखद दिल्यार सायड इफेक्ट जाता. पूण जर तो होमिओपॅथीन जर जालो जाल्यार तो टेम्पररी आसतलो. ताजेर कांय वायट परिणाम जावपा ना, आपुणूच बरें जातलें. ओके. सो द गुड न्यूज इज सायड इफेक्ट बिलकुल आसना. ओके. सेकंड क्वेश्चन वॉज प्रेशराचे दुयेंस कंट्रोलान. प्रेशर, जर तुका ब्लड प्रेशर प्रॉब्लेम आसा आनी जर तुवें अजून ॲलोपॅथी स्टार्ट करूं ना जाल्यार तूं तुज्या होमिओपॅथीक डॉक्टराक वचून मेळ. तूं ताका सांग केन्नाच्यान प्रेशर चालू जाला. दीस इज युजली कनेक्टेड टू युअर स्ट्रेस एंड टेन्शन लेवल्स. तुजी लायफस्टायल कशी आसा तेजेर डिपेंडंट आसता. जर प्रॉपर हिस्ट्री दिली जाल्यार तुका बरें मेडिसीन मेळटलें. ब्लड प्रेशर प्रॉब्लेम 100% क्युअर जातलो. जन्मभर ब्लड प्रेशरची टॅबलेट घेवची पडची ना. पण जर तुजें ॲलोपॅथीक मेडिसीन चालू आसा ऑलरेडी जाल्यार तें चालूच दवरपाचें. तें इतले बेगीन बंद करपाक मेळना. ताजे बरोबर होमिओपॅथीक वखद चालू कर. परत परत तें मॉनिटर करचें पडटलें. आनी आफ्टर सम टायम वेन युअर होमिओपॅथ इज शुअर की आतां आपल्या मेडिसीनचो बरो इफेक्ट जालो, मागीर तें टेपर ऑफ करून बंद करपाचें. रेग्युलरली मॉनिटर करपाचें बंद करतकर बसून. आनी देन ओन्ली यू आर शुअर की तुजें ब्लड प्रेशर प्रॉब्लेम क्युअर जालें. मातसो डॉक्टर तुमी तांकां बरीच मोलादीक अशी म्हायती दिली आनी म्हाका दिसता तशें तुमी सांगलां की एज एंड वेन केन्ना अशें जावं शकता एखाद्या वखदाची हायपर सेन्सिटिव्ह रिएक्शन म्हणजे जावं शकता. कारण तशें पळोवन आमी म्हणटा की देर इज नथींग अंडर द सन, म्हणजे इन्क्लुडींग बाय सन इटसेल्फ हाची सुद्दां एलर्जी जावं शकता. म्हणजे वताक गेल्यार लोकांक अशें रॅश येतात जातात. थंडेक जाता रॅश, म्हणजे वेगळे प्रकार उदक बदलल्यार सुद्दां जाता. सो इट इज नॉट ओन्ली दीस थिंग, पण तातूंत जो लेवल आसा तो खूब कमी आसा आनी कॅन बी मॅनेजेबल आसता. म्हणजे तातूंत अशें एडवर्स रिएक्शन अनकंट्रोलेबल अशें जायना. बरोबर डॉक्टर. म्हाका सामको एक फुडलो प्रश्न आसा. हॅलो हॅलो. हांव प्रभू उलयतां दोतोर. हांव पोरवोरच्यान उलयतां. प्रभू प्रश्न विचारात. म्हजी एज आसा 59 इयर्स. हांव सर्वीस करतां. हय. आनी ऑफिस जॉब म्हजो. आनी म्हाका प्रॉब्लेम म्हणजे रातचे न्हिदलो की म्हजी जीब आसा पळय ती सुकी पडटा तोंडान आनी ड्राय पडटा अशी. आनी चडशी रातची जाता. दनपारची जाता सद्य अशी, म्हणजे म्हाका न्हिदलो जाल्यार पूण तितली ना, पूण रातची चड येता ड्राय. मागीर उदक पिता आनी मागीर परतून न्हिदता पडटा. पूण तरी हें जायना. उठून बसलो जाल्यार मातशें आतां बरें आतां परत. प्रभू बाबा एक प्रश्न विचारता. तुमी कसलें वखद बी चालू आसा तुमचें? ना, हांव चडसो होमिओपॅथी घेता 30 वर्सां जालीं आतां. तशें म्हणना, पण कित्या खातीर वखद घेता? वखद म्हणजे म्हाका थंडी जाली किंवा आनी कितें जालें. बरं, त्याच्या पलीकडे तुमचे अशें रेग्युलर मेडिसीन, डायबिटीज, प्रेशर तशें कांय? डायबिटीस ना म्हाका आनी प्रेशरय ना म्हाका. अच्छा. आनी हे जे तुमकां प्रॉब्लेम आसा पळय, एक आसा म्हणजे म्हाका एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटीस आसा 30 वर्सां जालीं. अच्छा. ताका लागून वखद चालू आसा?
ना ना वखद चालू मागीर तुमी होमिओपॅथी वखद रेग्युलरली कित्या खातीर घेतात? रेग्युलरली म्हणजे अशें मदीं मदीं घेता, अशी थंडी जाली म्हणजे गरज पडटा तेन्ना अशें घेता, अशें रेग्युलर काय मेडिसिन चालू ना ना तुमचें? ना ना. अच्छा ओके. ओके, वन थिंग इज तुका एंकलायझिंग स्पॉन्डिलायटीस आसा, दॅट मिन्स तुजी सिस्टमची फंक्शनिंग बरोबर ना. हेका लागून तुमकां कंटिन्युअस प्रॉपर होमिओपॅथीक मेडिकेशन घेवचें पडटलें फ्रॉम अ स्किल्ड अँड गुड होमिओपॅथ. बरोबर. ओके, जर तुम्ही डॉक्टरा कडेन ऑफ अँड ऑन केन्नाय गेले, त्रास जाता तेन्नाच घेतले, अशें मेडिकेशन रिजल्ट. हय. आनी हे जे माउथ ड्राय जाता हेका लागून कितें तरी कारण आसतलें. एक एक वेळा नाक ब्लॉक जाता, तोंड उक्तें उरता आनी माउथ ड्राय जाता, आणि बरोबर तशें जाता एक एक वेळा. पूण हो एक सिम्पटम जो ताका मेडिसीन आसा, पूण फक्त एक सिम्पटमाचेर होमिओपॅथीक मेडिसीन मेळना. सो यू हॅव टू गो टू युअर डॉक्टर, टेल हिम एवरीथिंग अबाउट युअर एंकलायझिंग स्पॉन्डिलायटीस आनी बाकीचे कितें कितें प्रॉब्लेम आसा ते सगळे सांगचे पडटले आनी ते सगळ्याचे ट्रिटमेंट घेवची पडटली, तेन्नाच हो सिम्पटम बरो जातलो. आनी इफ विदीन अ स्पॅन ऑफ 3-4 months रिलीफ मेळना, then request your doctor to take another opinion from a different homeopath. That is also done. But there is medicine for this. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगला तशें म्हणजे हो जो हें आसा दुयेंस एकूच आमी सेग्रेट करून ट्रीट करनासतना एज अ होल तांकां बाकीची असोसिएटेड जी कितें आसा डिजॉर्डर्स त्यो सगळे एसेस करून ताचें मॅनेजमेंट करचें पडटलें. एक बाबा ते 4-5 महिने ताणें सुरवातीक ट्रायल पिरियड दिवचोच पडटलो डॉक्टरा कडेन, कारण डेफिनेटली दीज आर नॉट द मेडिसीन, म्हणजे प्रॉम्प्ट तशें न्हय तर रोखडेच. आनी तितको ताणें जर पेशन्स दाखयलो जाल्यार डेफिनेटली तुमी ताका सांगला की हातूंतल्यान बरें जावंक शकता. इनफॅक्ट ज्या पद्दतीन तुम्ही विचार केला ते सुद्धा अतिशय महत्वाचे आसा की मे बी ते न्हिदतना ते नाक चोंदता, तोंड उगडें उरता, तातूंत श्वास घेतल्या कारणान तोंड सुकें पडूं शकता, मागीर जाग आयल्या उपरांत कंट्रोल येवं शकता. इट इज म्हणजे लॉजिकल थिंकींग तुमी जे अप्लाय केला, इट इज रियली कमांडेबल म्हणटा तशें. डॉक्टर आमकां एक फुडलो एक प्रश्न आसा. हॅलो. हां डॉक्टर, हांव म्हापशांसान उलयतां. आय एम 31 years old आनी आय कॅनॉट कन्सीव. हय, पण हाचो प्रॉब्लेम कितें सांगला तुमकां डॉक्टरान? I have not gone. I could be underweight. अंडरवेट म्हणजे कितली वेट आसा तुमची? Mine around 34-35. It has always been around 34-35. अच्छा, पण what about your periods? Normal, regular normal. रेग्युलर नॉर्मल सारखे आसा. तुमच्या हजबंडाचे काउंट बी सगळे करून पळयल्यात? Yeah, everything is fine. नॉर्मल आसा. होय. तुमची हिस्ट्री सल्फिंगोग्राफी, अल्ट्रासोनोग्राफी किंवा लेप्रोस्कोपी केल्या? Everything is, doctor said is fine. नाही, पण कितें कितें केला? एवरीथिंग हे सगळे टेस्ट केले हांवें आतां विचारले ते? No, these I have not done, but other this what he checked, everything is fine. नाही नाही तशें नाही. अदर म्हणजे हांव तुमकां कितें विचारता, अल्ट्रासोनोग्राफी नॉर्मल आसा? Yeah. लेप्रोस्कोपी केल्या? No. कोरोना. हिस्ट्री सल्फिंगोग्राफी केल्या? ना. कोरोना. अच्छा, ओके. So can this medicine help? Yeah, okay. Yeah, listen. Doctor. See, first thing is we have to find out, is there any structural cause for the infertility? Okay, so as doctor said just now, पयलीं सगळी एक गायनेकोलॉजिस्टा कडेन वचून सगळी इन्व्हेस्टिगेशन करून पळोवपाचें पयलीं. वॉट एवर टेस्ट आर एडवायज यू डू. समटायम्स ते सगळे टेस्ट नॉर्मल येतात तरीही कन्सेप्शन जायना. ओके, सो ताका लागून मेडिसीन आसा, 100% ताका लागून मेडिसीन आसा. यू हॅव टू गो टू अ गुड होमिओपॅथ, टेल युअर फूल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री, स्वताचे कितें स्ट्रेस टेन्शन कितें आसा ते सगळे सारकें सांगपाचें आनी कन्सेप्शन जाता. Okay, even if there is a structural problem, that also can be corrected only with homeopathic medicine. But first we need to know what is the problem. So first thing, as doctor suggested, go to the gynec, get investigated. And your weight is not a problem. बरोबर. Sometimes थोडे डॉक्टर सांगतात वेट कमी आसा म्हणून कन्सेप्शन जायना किंवा वेट चड आसा म्हणून कन्सेप्शन जायना. आय एम टेलिंग यू, बोथ आर नॉट इम्पॉर्टंट. ओके, समटायम्स तुमचे ते ओव्युलेशन जे जाता, the ovum is not receptive to the sperm. Okay, that means something is not correct in that atmosphere inside the uterus. That can be changed with proper homeopathic medication. So doctor, really I must appreciate and congratulate you की तुम्ही बसते तांकां सिस्टमॅटीक सांगतात की ताचे खरेंच म्हणजे, आनी इवन तुमी हें सांगला की ताणें पयलीं वचून गायनेकोलॉजिस्टाचो ओपिनियन घेवप, ताची कितें बाबा एक्झॅक्ट डिसऑर्डर आसा ती पयलीं आयडेंटिफाय करप अँड अकॉर्डिंगली कॅन बी मॅनेज. आनी जशें तुमी सांगला एक मातसो हांव आनी एक प्रश्न विचारता की ताणें जशें म्हणलें की आपलें वजन कमी आसा हें कारण अशें डॉक्टर म्हणटात किंवा ताचो स्वताचो निश्कर्श आसूं शकता. पण इवन एट टायम्स हांव म्हणजे अशें पुस्तकांचे तरी होमिओपॅथी म्हणटा की वजनूय वाडोवं येता किंवा वजन कमीय करूं येता. म्हणजे इनफॅक्ट दीज डेज लोकांक वजन कमी करप हाच्या खातीर होमिओपॅथी कडचे हेल्प जर जाली जाल्यार खूब हेल्प जाता अशें तांकांय दिसता आनी म्हाकाय स्वताक दिसता. सो इफ देर एनीथिंग यू कॅन एड टू दीस, अशें तुमकां एक सादो प्रश्न विचारता. सी, इफ युअर वेट, ओव्हरवेट हे जर जेनेटिक असले आणि तुमचे नॅचरल बिल्डच असे असले ऑन द फॅटर सायड, जाल्यार ते जनरली चेंज जायना, कसलेंय मेडिसीन घेत जावपाना.
But if your obesity is because of a medical reason, because of a hormonal problem, then it can definitely be cured with proper homeopathic medication. कित्याक हांवें तुका विचारलो प्रयोजन हें आशिल्लें की आमचें चेंज लायफस्टायल जी आसा ताका लागून बरेचशे प्रॉब्लेम लायक प्रेशराचे, डायबिटीसचे, ही जी दुयेंसां आसा ती आमच्या लायफस्टायलीक लागून, आमच्या वजनाक लागून म्हणजे एकमेका कडेन सांगड जाला तांचो. अशा वेळार जर आमी सगळे, जशें सुरवातीक एक प्रार्थना सांगिल्ली की आमी सगळे फ्रॉम डिफरंट फॅकल्टीज सगळे वेगळे ब्रांचीस जावं म्हणजे वेदर आयुर्वेदीक आसूं, होमिओपॅथीक आसूं, एलोपॅथीक आसूं, सगळ्यांनी जर कंबायन एफर्ट्स घेवन जर पेशंटाचे रुग्णायताचे इंट्रस्ट हेच मनीस कुळीचे इंट्रस्ट अशें जर समजून म्हाका दिसता सगळ्यांनी प्रामाणीक प्रयत्न केले. आनी मोस्ट इम्पॉर्टंट शेअरिंग नॉलेज जे आमचे कडेन आसा. जशें तुमी म्हणलें की तुमी गायनेकोलॉजिस्टाक मेळ्ळा ताचे कडसून आयडेंटिफाय करून घ्या प्रॉब्लेम. तसो आमचो एक म्युच्युअल अंडरस्टँड बाबा ह्या प्रॉब्लेमान डॉक्टर म्हाका दिसता तुमी जर कितें हेल्प करूं शकता जाल्यार किंवा म्हज्या पेशंटाक म्हणजे हे पर्टिक्युलर एका पेशंटाक अल्सराचो प्रॉब्लेम आसा, ताची कंबर सॉलिड दुखता किंवा ताची पांय दुखता जाल्यार टू गिव्ह हिम पेन किलर इज रियली म्हणजे सीन म्हण येता. पण ज्या हाका जर आमी पेन किलर दिना जाल्यार तेजी पेन कंट्रोल कशी म्हणजे ही सफरींग इनडायरेक्टली म्हणजे हो मनीस जो आसा ताका जर आमी ताका म्हणजे त्रास विरीत जर जिवन दितले जाल्यार डेफिनेटली बाबा ताका कितें तरी होमिओपॅथीक आयुर्वेदीक अशें कितें तरी दिवचें पडटलें. आनी हो एकमेका विशीं आशिल्लो वाद सोंपोवन जेन्ना आमी खऱ्या अर्थान सुसंवाद सादतले तेन्ना म्हाका दिसता सगळ्याच लोकांकूय बरें पडटलें, समाजाकूय बरें पडटलें. आनी आमचो एकमेका विशीं आशिल्लो जो ना हें वखद घेवं नाका भायर उडय अशें खुबशे फावटी दोतोरी करतात तें बी तशें एकमेका कडेन मिसबिहेव करनासतना म्हणजे एकमेकाच्या दुसऱ्या ब्रांची विशीं अनास्था किंवा एक तिरस्कार दाखयनासतना हार्मोनियसली जर आमी विचार केलो जाल्यार म्हाका दिसता बरे दीस येतले. ह्या काळान तुमी मुजरत वांटो घेवन बऱ्याचशा आमच्या रुग्णायतांक योग्य ते मार्गदर्शन केलें. ह्या खातीर तुमकां काळजांतसान देव बरें करूं. फुडले फावटी आमचे बरोबर आसतले डॉक्टर इस्माईल शेख जे गोंयचे नामनेचे हाडाचे तज्ञ दोतोर. हाडां विशीं ज्यो तुमच्यो तक्रारी आसत्यो त्यो तुमच्यांनी तयार दवरूं येता, आमकां प्रश्न विचारूं येता. आनी आयचे काळान तुमी जे वांटेकरी जालेत इतक्या मोठ्या संख्येन आमचो एक खरें एक प्रयोग आशिल्लो की आमकांय खबर नाशिल्लें की होमिओपॅथीक डॉक्टर लोक कितके प्रश्न अशे विचारतले. तुमचे सगळ्यांचे काळजांतसान देव बरें करूं. तुमकां योग्य ते मार्गदर्शन मेळूं आनी सगळ्यांची रोगा पासून मुक्ती जावं. म्हणजे सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सगळ्यांचें बरें जावं, सगळ्यांचें कल्याण जावं, कोणाकूच दुःख पिडा सोंसची न्हय, सोंसची पडूं न्हय अशें देवा कडेन मागून आयची कार्यावळ सोंपयतना तुमकां सगळ्यांक परतून येता काळजांतसान देव बरें करूं. नमस्कार.